आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. मिठी नदी घोटाळ्यासंदर्भात तुम्ही पाठपुरावा करत होतात आणि बरेचसे पुरावे 3,500 पाणी पुरावे सुद्धा तुम्ही दिले. काय यामध्ये अपडेट आलं आहे? मला मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत अजून 2 आरोपी पकडले आहेत आणि एका आरोपीच्या पोलीस मागावर आहेत. आणि हे पकडलेले आरोपी हे पूर्णपणे या मिठीच्या घोटाळ्यातल्या भ्रष्टाचारामध्ये इन्वॉल्ड असलेले आरोपी आहेत. त्यामुळे मला वाटतं की अजून या घोटाळ्याचा जी पार्श्वभूमी आहे ती अजून मोठी होत जाईल. याच्या मागे कोण आहे आणि किती लोक यामागे लपले आहेत हे देखील जनतेसमोर येईल. तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं की मोठे मासे गळायला लागतील आणि मातोश्रीपर्यंत धागेदोरे जातील. मोठे मासे गळायला लागतील हे निश्चित मी म्हटलं होतं. मी कुठलंही मातोश्रीचं नाव घेतलं नव्हतं. परंतु त्यामध्ये जे सत्य आहे ते समोर येईल. ज्या कोणी राजकारणी, ज्या कोणी सरकारी कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग होता हा सर्व जनतेसमोर येईल. दीनू मोरियाच्या भावाची सुद्धा चौकशी झाली. ईडीमध्ये पण हे प्रकरण गेलेलं आहे. त्यामुळे याची व्याप्ती किती मोठी आहे? याची व्याप्ती खूपच मोठी आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 16 आरोपी पकडले होते. आज अजून 3 पकडलेत आणि पुढे ही संख्या अजून वाढत जाईल. नक्कीच. रोहित पवार वारंवार टीका करतात. आता तर म्हणतायत की लव्ह हेट रिलेशनशिप सुरू आहे. रोहित पवारला काम नाही धंदा. त्यामुळे रोहित पवारला तुम्ही पहिलं तर टी व्हीवर चालवायचा धंदा बंद करा. ज्याच्या मागे आमदार नाहीत, जे विरोधी पक्षनेता बनवू शकत नाहीत, त्याच्या पक्षामध्ये त्याची किंमत नाही, अशा व्यक्तीबरोबर काय बोलायचं. त्यामुळे मला वाटतं की आमचं लव हेट काही नाही आहे. बघा सरनाईक अकॅडमी बरोबरच आहे. लव आणि लवच चालू आहे. हेट आमच्याकडे नाही आहे. सरनाईकची लव्ह अँड लव्ह सुरू आहे असं म्हणणं आहे. हो बरोबर आहे. प्रसाद लाड माझे बालमित्र आहेत. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, आम्ही गेली 30-35 वर्षे आम्ही एकत्र आहोत आणि आता राजकीय प्रवासामध्ये आम्ही सोबत होतो. त्यामुळे एवढे वर्ष सोबत असल्या कारणानं लव 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 चालू आहे. आणि हे लव असं भरत जाईल, फुलत जाईल आयुष्यभर कौटुंबिक लव. दिलजमाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हे सगळं सुरू असताना भास्कर जाधव पण आपली प्रतिक्रिया देत आहेत. भास्कर जाधव म्हणतात की सरकार कुठेतरी घाबरत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं होतं की आमदार फोडायची गरज नाही, ते आमचंच आहे, हे सूचक वक्तव्य आहे. मला वाटतं की भास्कर जाधवांना आता आत्मनिरीक्षण करण्याची गरज आली. विरोधी पक्षनेता होणार म्हणून ते सातत्याने पाठपुरावा करत होते. पण आज आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरेलाच विरोधी पक्षनेता करण्याचा प्रयत्न उद्धवजींकडनं चालला आहे. त्यामुळे भास्कर जाधवांचं स्वतःचं शिवसेनेतलं स्थान हे त्यांनी पहिलं अधोरेखित केलं पाहिजे. ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात त्या चिपळूण मतदारसंघात त्यांच्याच नगरपालिकेला विनायक राऊत वेगळा उमेदवार देतात, ते वेगळा उमेदवार देतात. याचा अर्थ यांची परिस्थिती कुठल्या थराला गेली आहे. त्यामुळे बिथरलेले भास्कर जाधव हे काहीही बरळत आहेत, त्या बरळण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वरच्या सभागृहात पण अनिल परब यांचं नाव आता समोर येते. खालच्या सभागृहात तुम्ही म्हणता आदित्य ठाकरे यांना करायचं सुरू आहे. शिवसेना काँग्रेसला कुठेतरी साईड कॉर्नर करते असं म्हणा. आणि आता कसं झालं आहे की यांच्या आपापसातले ते वाद आहेत. कोणी व्हावं काय व्हावं हा त्यांचा निर्णय आहे आणि संविधानिक पद असल्यामुळे त्याचा निर्णय सभापती आणि अध्यक्ष घेतील, मुख्यमंत्री घेतील. त्यामुळे याबद्दल जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही. काल अनिल परब यांनी ज्या पद्धतीनं विधान केलं आहे ते म्हणतायत की उदय सामंत ही भाडोत्री मंत्री आहेत. याकडे नेमकं कसं पाहता? त्याच्यावरती मी सभागृहात त्याला विरोध केला, प्रचंड जोरात विरोध केला, त्याचा निषेध केला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि शब्द देखील मागे घेतले. ये ना आपण केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.